मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता बाहेर घराचे आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येते आणि म्हणते, आईसाहेब, बापूसाहेब, मी हे घर आता तुमच्या नावावर करतीये, यातलं काहीच आता माझ्या नावावर नसणार आहे असं म्हणून आता ती तिचा निर्णय सांगते। हे ऐकताच आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर सुशीला आता म्हणते की हे पेपर तुझ्याकडे आलेच कसे? हे तर पेपर आमच्याकडे होते, मग आता ही सांगायची वेळ नाहीये, मी नंतर सर्व काही सांगेन असं आता पिंकी म्हणते। युवराज रागातच पिंकीला विचारतो, अहो कारभारीन, हे पेपर तुम्ही कधी त्यांच्या नावावर केले? हे घर कधी नावावर केलं मला सांगा? पिंकी म्हणते, ही वेळ नाहीये सांगण्याची धनी, मी तुम्हाला सांगते ना एकदा। आता युवराज हा रागातच म्हणतो की मी इथून चाललोय असं म्हणून तो आता लगेच पिंकीवर रागावून तिथून जातो। पिंकी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते। तर सुशीला आता रागातच म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, मला तू जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं होतं ना, तेव्हा तू आवडतच नव्हतीस, परंतु बापूसाहेबांनी माझा नाईलाज केला आणि तुला या घरात आणलं। आणि आता माझी काय इच्छा आहे ना, मी तुला तोंडावरच सांगते, तुझं मेलेलं तोंड पाहायची माझी इच्छा आहे असं म्हणून आता सुशीला पिंकीला नको नको ते बोलत असते। हे ऐकताच आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। त्यावेळी आता, आई तू काय बोलतेस, तुला तरी समजतं का असं छबी म्हणते। त्यावेळी डॉल्बीसुद्धा म्हणतो, आईसाहेब जरा नीट बोला। मग आता सत्या देखील चिडतो, तर चित्रा मात्र गालातल्या गालात हसत असते। त्यावेळी पिंकीला आता खूपच वाईट वाटतं की मी या घरासाठी खूप काही केलं, परंतु माझ्या हाती या माणसांचं सुद्धा प्रेमसुद्धा नाही आहे। आता पिंकी म्हणते की सासूबाई ठीक आहे असं म्हणून ती सर्वांना देखील शांत बसवते आणि म्हणते, हे पहा सासूबाई, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात हा सरकारवाडा बापूसाहेबांच्या नावावर करू नका, नाहीतर ते हा सरकारवाडा विकून खातील। आता हे ऐकताच सुशीला पिंकीकडे पाहू लागते। पिंकी म्हणते, हो मी विनंती करते तुम्हाला अजून एक गोष्ट, की तुम्ही अजिबात या इलेक्शनला उभे राहू नका। जेव्हा तुम्ही आता प्रचारावरून घरी याल ना, तेव्हा या पिंकीचा चेहरा तुम्हाला यापुढे कधीही दिसणार नाही। घरातील सर्वजण आता सुशीलाला म्हणतात की काय चाललंय काय आहे, हे आम्हाला पटत नाहीये। पिंकी सर्वांना निर्णय सांगते, मी हे सर्व सोडून जाण्याचा आता निर्णय घेतलाय। तेवढ्यातच आता बापूसाहेबांची माणसं तेथे येतात आणि म्हणतात, आपल्याला प्रचाराला निघायचे, खूप उशीर होतोय। मग आता सुशीला ती फाईलच घेऊन लगेच प्रचाराला निघते। आता पिंकीला खूपच वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येतं। आता ती लगेच रूममध्ये जाते। तिच्या पाठोपाठ आता छबी आणि डॉल्बीसुद्धा जायला निघतात। त्यावेळी आता सत्या देखील आता पिंकी पाठोपाठ चाललेला असतो। तर आता चित्रा सत्याचा हात पकडते आणि त्याला तेथेच थांबवून घेत गालातल्या गालात हसत असते, कारण तिलाही असंच वाटत असतं की पिंकी कधी एकदा घर सोडून जाईल। मग आता पिंकी इकडे रूममध्ये येते, आपली बॅग भरू लागते, तिच्या पाठोपाठ सर्वजण येतात। मग युवराज फक्त पिंकीकडे पाहत राहतो, हाताची घडी घालून पिंकीचं नक्की काय चाललंय याकडेच त्याचं लक्ष असतं। त्यावेळी आता डॉल्बी म्हणतो, पिंकी वहिनी, आमचा आधार तुम्ही आहात आणि तुम्हीच जर आमच्या घरातून इथून निघून गेलात तर आम्ही कुणाकडे पाहायचं? छबी देखील आता समजावत असते, पिंकी प्लीज जाऊ नको ना गं हे घर सोडून, पण पिंकी आता ऐकतच नाही। ती म्हणते, मी इथून जाण्यानेच त्यांचं भलं आहे, इथे सुख शांती नांदेल मी जर गेले तर। तेव्हा आता छबी म्हणते, अरे युवराज तू तरी समजाव ना पिंकीला। त्यावेळी युवराज म्हणतो, हो समजावतो, मला तुमच्याबरोबर जरा एकांतात बोलायचे असं म्हणून पिंकीला तो सरकारवाड्याच्या बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, मला एक गोष्ट समजली आहे की तुम्ही माझ्याशिवाय राहू शकताय, कारण तुम्ही मला म्हणाला नाहीत की चला सरकारवाडा सोडून म्हणून। मग आता पिंकी म्हणते, तुम्हाला तर माहीत आहे ना धनी, अहो तुमच्याशिवाय मी श्वाससुद्धा घेऊ शकत नाही। पण आता युवराज म्हणतो, मी कालपर्यंत तुम्हाला म्हणत होतो की आपण दोघेही सरकारवाडा सोडून जाऊयात, पण तुमचा निर्णय कधीच बदलला नाही। हा पिंकी म्हणते, तुम्हाला तर माहीत असेल ना की तुमच्या आईसाहेब आणि बापूसाहेबांना मी इथे नको आहे, मग मी जाते ना सरकारवाडा हा सोडून। असं आहे ना धनी, अहो हा सरकारवाडा फक्त तुमच्यामुळे इथे जिवंत आहे, नाहीतर हा सरकारवाडा कधीच कुणाच्या तरी घशात गेला असता। तुम्ही अगदी ठामपणे इथे उभ्या होतात ना प्रत्येक गोष्टीच्या विरोधात म्हणून। त्यावेळी आता युवराज म्हणतो, माईसाहेब नेहमी म्हणत होत, तुम्ही जर घराच्या बाहेर गेलात तर काही खरं नाही, कारण हे घर पत्त्यासारखं कोसळेल, हा सरकारवाड्यामध्ये अजिबात राम राहणार नाही असं म्हणून युवराज हा पिंकीला यावर एकच उपाय आहे असं म्हणतो। पिंकी म्हणते, काय उपाय आहे आता? युवराज म्हणतो की यावर एकच उपाय, तो म्हणजे तुम्ही आईसाहेबांविरोधात आमदारकीची निवडणूक लढवायची। आता युवराजच्या तोंडून हे ऐकताना
ना पिंकीला जबर धक्का बसतो। तेव्हा ती म्हणते हे कसं शक्य आहे? अहो आईसाहेब या माझ्यावर किती चिडतील तुम्हाला माहीत आहे का? युवराज म्हणतो हे पहा, या घरातील माणसं तुटू नये यासाठीच मी म्हणतोय की तुम्ही ही निवडणूक लढा। पिंकी म्हणते नाही, आपल्या माणसांच्या विरोधात जाऊन सत्तेसाठी राजकारणासाठी मी तरी काय साध्य करणार आहे? आपलीच माणसं जर माझ्यामुळे दुखावली जाणार असतील तर मग काय होणार? त्यावेळी युवराज म्हणतो की प्लीज तुम्ही हे करायलाच हवं, कारण तुम्ही जर हे केलं नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण जर आईसाहेब कदाचित निवडून आल्या तर सत्तेच्या गादीवर कोण बसणार आहे? पिंकी म्हणते बापूसाहेब। मग युवराज म्हणतो तेच घाणेरडं आणि भिकारडं राजकारण बापूसाहेबांच्या राज्यात चालेल, गरीब जनतेची पुन्हा लूटमार होईल आणि ज्या कोवळ्या जीवांचा जीव त्या मेडिकल कॅम्पमध्ये गेला आहे त्यांना न्याय कोण देणार? आपल्या डॉल्बीसारख्या आणि त्याचबरोबर छबिताईसारख्या या सर्व नागरिकांना न्याय कोण मिळवून देणार? बापूसाहेब मिळवून देणार आहेत का न्याय? तुम्हीच सांगा मला। त्यावेळी पिंकी म्हणते नाही, असं तर ते कधीच करणार नाही, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो। मग आता युवराज म्हणतो मीही तुम्हाला तेच समजावतोय, कारण जर आता तुम्ही निवडणुकीला उभे राहिला नाही बे एक बे पुन्हा सुरू होणार, बापूसाहेबांचं राजकारण इथे चालणार। त्यामुळे मी म्हणतोय त्या गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा। तुमच्या पाठीमागे लोकांचे आशीर्वाद आहे, सरपंच म्हणून तुम्ही खूप वर्ष काम केलं आहे, तेव्हा मी म्हणतोय की तुम्ही हे काम करायलाच हवं, तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहायलाच हवं। त्यावेळी पिंकी आता म्हणते तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे धनी, अहो आपण जर असं केलं तर मग बापूसाहेबांचं कारस्थान हे जगासमोर उघड तरी होईल। मग आता पिंकी म्हणते मी जर आता आमदारकीचा अर्ज भरला तर बापूसाहेब बिथरतील आणि अजून काहीतरी कारस्थान करतील, मग जगासमोर आणि सासूबाईंसमोर बापूसाहेबांचं खरं रूप आणण्यास मी यशस्वी ठरेल। तेव्हा युवराज म्हणतो हो हेच बरोबर आहे। तेव्हा पिंकी आता खुश होत म्हणते धनी यू आर जिनियस, तुम्ही खूप हुशार आहात। युवराज म्हणतो आत्ताच्या आत्ता पक्षश्रेष्ठींना तुम्ही फोन करायचा आणि आमदारकीची निवडणूक लढवणार आहे असं सांगायचं। पिंकी म्हणते ठीक आहे असं म्हणून दोघेही आता आतमध्ये जायला निघतात। दुसरीकडे छबी आणि डॉल्बी हे दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात, कारण पिंकी आणि युवराजचं नक्की काय ठरतंय, ते दोघेही घर सोडून जाणार का असं त्या दोघांनाही वाटत असतं। तेवढ्यातच हे दोघेही हसत तेथे येतात, तर आता छबी आणि डॉल्बी त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि विचारतात काय चाललंय काय तुमचं? आम्ही इथे तुमच्यामुळे किती टेन्शनमध्ये आहोत आणि तुम्ही मात्र इथे हसत येत आहेत, काही वाटतं की नाही तुम्हाला? मग आता पिंकी वहिनी घर सोडून जाणार नाही ना? युवराज दादाने तिचं मन वळवलंय ना असं डॉल्बी विचारतो। तेव्हा युवराज म्हणतो हो। मग आता पिंकी म्हणते नाही जाणार मी घर सोडून। तेव्हा हे ऐकतात छबी आणि डॉल्बीला खूपच आनंद होतो। तेवढ्यातच तेथे आता लगेच सत्य देखील येतो आणि विचारतो काय झालं? मग आता युवराज म्हणतो की आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पिंकी ही आता आमदारकीची निवडणूक लढवणार आहे। आता हे ऐकताच सर्वांनाच खूप आनंद होतो, सर्वांच्या आनंदाला अगदी उधाण येतं। तेव्हा ते सर्वजण आता एकमेकांना मिठी मारतात, एकमेकांचे हात हातात घेतात। युवराज म्हणतो आता आपण सर्वजण एक आहोत आणि आपण सर्वांनी मिळून लढा द्यायचा। त्यावेळी पिंकी हो असं म्हणते, सर्वांच्या हातावर हात ठेवते, सर्वजण एकजुटीने आता निर्णय घेतात। तर पिंकीने पक्षश्रेष्ठींना फोन करून घरी बोलवून घेतलेलं असतं, घरातील सर्वजण देखील आता तेथे आलेले असतात। पिंकीच्या बाजूने असणारे सर्वजण आता सरकारवाड्याबाहेर पिंकीताईचा विजय असो अशा जोराजोरात घोषणा देत असतात। इकडे पिंकीला ते पाहून खूप बरं वाटत असतं। पिंकी आणि पक्षश्रेष्ठी तिथे सोफ्यावर बसलेले असतात, युवराज पिंकीच्या बाजूला उभा असतो, आपल्या बायकोबद्दल त्याला खूप आता अभिमान वाटत असतो, तो खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो। पक्षश्रेष्ठी म्हणतात सरपंचीनबाई आम्ही तुम्हाला किती दिवस म्हणत होतो की तुम्ही फॉर्म भरा, परंतु तुम्ही भरला नाही। आता पाहताय ना तुम्ही हे जनतेचं प्रेम पाहिलं का, सर्वजण तुमच्या बाजूने आहेत असं म्हणून पिंकीला ते खुश खबर देतात। त्यानंतर पक्षश्रेष्ठी म्हणतात निवडणुकीच्या अर्जावर आता तुम्ही सही करा। पिंकी आता सही करणार असते, पण तेवढ्यातच ती युवराजकडे पाहते आणि लगेच युवराजच्या पाया पडते। तेव्हा माझ्या स्ट्रेंथ ऑफ पिलरचा मी आशीर्वाद घेते असं ती म्हणते। युवराज आता हसतो आणि हळूच म्हणतो स्ट्रेंथ ऑफ पिलर नसतं, पिलर ऑफ स्ट्रेंथ असतं। ती म्हणते तेच ते ओधनी, असं म्हणून ती लगेच आता त्या अर्जावर सही करते।
पिंकीने सही केल्यानंतर आता डॉल्बी म्हणतो, येऊन येऊन येणार कोण, पिंकी वहिनीशिवाय आहेच कोण, असा जोराजोरात घोषणाबाजी करत तो आता बाहेर जातोस. तर सर्व जमाव आता पिंकीच्या बाजूनेच असतो हे बापूसाहेब स्पष्टपणे पाहतात. त्यामुळे ते पार्टी ऑफिसमध्ये जाऊन बसतात. सुशीला आणि धनंजय देखील तेथे आलेले असतात. तेव्हा धनंजय आता मोबाईलमधील तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की हे काय करायचं आता बापूसाहेब. बापूसाहेब म्हणतात, तो व्हिडिओ अगोदर बंद करा, माझं टाळकं फुटायला लागलं इथे. मग आता धनंजय म्हणतो की मला तर शक्यता अशी दिसतीये की पिंकीशिवाय दुसरं कोणीच नाही. मग आता बापूसाहेब खूप रागात त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा सुशीला म्हणते, आता करायचं काय, मला वाटलं होतं ही घाटवाडीची मुलगी घर सोडून जाते, परंतु हे काय. मग आता धनंजय म्हणतो, लक्षणं तर चांगली दिसत नाही आपल्या बाबतीत. तेव्हा सुशीला म्हणते, करायचं काय मग. सुशीला आता रागातच म्हणते, एक तर मी निवडणुकीतून माघार घेईल, पण त्या पोरीसमोर हार अजिबात पत्करणार नाही तर मी एक वेळ मृत्यूसुद्धा पत्करेन. सुशीला आता तिथून गेल्यानंतर मनातल्या मनात बापूसाहेब विचार करतात की ही काल आलेली मुलगी बापूसाहेबांचं 30 वर्षाचं राजकीय करिअर बर्बाद करू शकते. असं कसं होऊ शकतं. अगं तू विषारी सापाच्या शेपटेवर पाय दिला आहे, आता बघ तो तुला संपवणारच. त्यावेळी धनंजय विचारतो, बापूसाहेब तुम्ही कोणता विचार करताय. तेव्हा कसला डोंबल्याचा मी विचार करतोय. ती पिंकी इथे माझ्या डोक्यावर थैथै नाचते आणि मी कसला विचार करणार दुसरा. तेव्हा धनंजय म्हणतो, मी तुम्हाला एक सांगू का बापूसाहेब, जर शत्रूबरोबर मैत्री वाढवली तर आपल्याला बरोबर त्याला संपवता येऊ शकतं. त्यावेळी आता तुम्ही कुणाशी मला मैत्री करायला सांगताय, त्या पिंकीशी अजिबात नाही. अहो एवढी वर्ष झालं मी तुम्हाला माझ्या गटात ठेवतोय, ते काय उगीच का. मी कोण आहात मी तुमचं ऐकायला. आम्ही तुमच्या डोक्यावरचा हात काढून घेतला ना, बाहेर तुम्हाला कुत्रंसुद्धा विचारणार नाही आणि तुम्ही माझ्या पाठीत कधी खंजीर खुपसाल नाही याची गॅरंटीसुद्धा मला राहिलेली नाही. इकडे आता पक्षश्रेष्ठी हे पिंकीला काही सूचना देत असतात. त्याचवेळी पिंकी खूप खुश असतात. काही गावकरी कार्यकर्ते तेथे येतात आणि पिंकीला म्हणतात की तुम्ही गावासाठी खरंच खूप मोठं काम केलं आहे, आडगावासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे, त्यामुळे आम्ही तुमचा उद्या जाहीर सत्कार करणार आहोत. पिंकी म्हणते, अहो याची गरज नाही आहे काही. ती म्हणते, नको अहो हे माझं कर्तव्य आहे, ते मी केलं, बाकी काही नाही. युवराज म्हणतो की अहो कारभारीन, तुम्हाला एवढं तर करायलाच हवं, याची सवय करून घ्यायला हवी आता तुम्हाला. मग आता पिंकी म्हणते, अहो धनी कशाला पण. युवराज सारखा तिला फोर्स करतो. मग पक्षश्रेष्ठी म्हणतात की याच्यापेक्षा वेगळा आनंद नसतो. नवऱ्याने बायकोच्या आनंदात सहभागी होणं पेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो. पिंकीचं लक्ष तिकडे सुशीलाकडे जातं. धनंजय देखील तिच्या शेजारी उभा असतो. दोघांचाही आता तिळपापड होत असतो. आता रागातच ते तेथून जायला निघतात. त्यावेळी युवराज म्हणतो, माझ्या बायकोच्या प्रचाराचा नारळ आता मीच फोडणार, कारण एक नवरा म्हणून मला खूप प्राऊड फील होतंय. त्यावेळी आता सुशीला रागातच जेव्हा तेथून जाते तेव्हा पिंकी तिच्या पाठोपाठ जाते. पिंकी म्हणते, ऐका ना सासूबाई. तेव्हा ती म्हणते, काय गं तू माझ्या मुळावरच उठलीस ना, या घरात सून म्हणून आलीस, माझी पोरं माझ्यापासून तोडलीस आणि माझी जागा बळकावलीस. आता तुला माझं राजकीय कारकीर्दसुद्धा संपवायची ना, संपव, तुला काय करायचं ते कर. पिंकीला म्हणते, तू अगोदर इथून निघ. पिंकीला आता खूप वाईट वाटतं. आता बापूसाहेबांनी धनंजयला पार्टी ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं असतं. बापूसाहेब जे काही सांगत असतात ते धनंजय ऐकतसुद्धा नसतो. त्यावेळी तुम्ही माझ्यावर चिडलात का, मगाशी मी जे काही बोललो त्यावरून, असं बापूसाहेब विचारतात. म्हणतात की बापाचं बोलणं एवढं मनावर कोणी लावून घेतं का, मी तुमच्या बापासारखाच आहे असं म्हणून ते धनंजयला मिठी मारतात आणि मांडवली करतात. त्यावेळी धनंजय अजूनही दुर्लक्ष करतो. मग आता बापूसाहेब म्हणतात, जेव्हा युवराज हा पिंकीचा प्रचाराचा नारळ फोडेल तेव्हा इकडे सुशीला देवींचा विजयोत्सव आपण साजरा करूयात. म्हणजे उद्या असा धमाका करायचा आहे, बॉम्बस्फोट वगैरे काहीतरी. आणि जेव्हा तो नारळ फोडेल आणि पिंकीला जेव्हा हार घातला जाईल तेव्हा मात्र युवराज आणि पिंकी त्यात जळून खाक होऊन जातील, नष्ट होतील. तेव्हा हे ऐकताच धनंजयला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो म्हणतो, पण तेथे खूप कार्यकर्ते असतील, जमाव असेल, मग 2-4 जण गेले तर काय फरक पडतो, असं बापूसाहेब म्हणतात आणि हसतात. मात्र धनंजयला हे पटत नसतं. पिंकी अजूनही सुशीलाला समजावत असते की बापूसाहेबांची कारकीर्द संपवण्यासाठी मी असं करतेय, कारण ते खूप चुकीचे वागतायत. तेव्हा सुशीला म्हणते, तू काहीही बोल, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. सुशीला आता तिथून गेल्यानंतर पिंकी म्हणते, एक दिवस तुम्ही मला स्वतःहून मिठी माराल आणि तो दिवस दूर नाही. दुसरीकडे
धनंजय म्हणतो, तुम्ही धमाका करणार आहात हे सगळं मला का सांगताय? त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते आहात ना, मग हे सिद्ध करायची हीच वेळ आहे. आता धनंजय तर कोड्यात पडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब मोठा धमाका करणार आहे हे सत्य पिंकी आणि पिंकीला धनंजय सांगतो. त्यामुळे त्या दोघींनाही धक्का बसतो. त्या विचारतात नक्की काय करणार आहे. तर धनंजय पुढे सांगू लागतो, काही वेळानंतर आता पिंकीचं नामोनिशाण संपणार आहे असं आता सुशिलाला बापूसाहेब म्हणतात. तेव्हा पिंकी म्हणते, हो, कारण तुम्ही धमाका करणार आहात ना. तेव्हा सुशिला संशयित नजरेने बापूसाहेबांकडे पाहू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.